सारसा छान असा फटका चेंडू येतो आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडून पाहायचं क्षेत्रक्षय मला अगदी जवळ आहे ओ आणि मला वाटतंय चांगला प्रयत्न मला वाटतंय पण तो अयशस्वी प्रयत्न चेंडू त्यांच्या हातात लागून चेंडू पडतो अशा प्रकारे एक जीवदान. खरोखरच नरेश महाडसे यांचं कौतुक करत थोडंच मला वाटतं या मुरबाड तालुक्यातील म्हणजे जी पहिली स्पर्धा आहे का तिची आपण एक चांगली अशी सिमेंट अशी पिच बनवली चांगलं असं मैदान आणि मला वाटतं यांच्या नरेश महाडसे यांच्या संकल्पनेतून ही साकार होती स्पर्धा. तसेच आमचे माऊली यांचा देखील सहभाग आहे आणि याला चेंडू जातो तो मला वाटते चेंडू ग्लाइड कधी जमिनीला होतं एक धाव तो मिळणारच आहे आपल्याला. एका धावेने संघाय धाव संघावरती कोणती 9 9 नो लॉस इन जो आपल्याला पॉवर प्लेचा षटक आहे त्यामध्ये कमीत जास्तीत जास्त धाव करण्याचा प्रयत्न असतो फलंदाजाचा. चांगल्याशी धावसंख्या उभारली मला वाटते एक झील सुटला तो षटकार गेला त्यातच मला वाटते धावसंख्या वाढली ती मला वाटते 9. बॉल बॉल द्या बॉल. चार चेंडू आणि 9 धावा चांगली अशी सुरुवात. निलेश आणि यज्ञेश एक चांगली अशी जोडी मला वाटते आक्रमक अशी जोडी. हो पुढचा चेंडू चेंडू ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न चेंडू बॅटच्या पट्ट्यात बसत नाही विकेट किपर बाकीचं काम करतो धावसंख्येत भर नाहीये धावसंख्या रोखून दे धावसंख्या 9 5 चेंडू 9 धावा. काफी तेज हवा चल रही है इस समय. क्रिकेट के अच्छा मौसम सुहाना मौसम धूप निकल चुकी है आसमान में कोई बादल नहीं बारिश का कोई प्रश्न नहीं है. ईश्वर की आखिरी गेंद बॉलर अपने लाइन से तैयार नहीं थे एक बार फिर बॉलिंग मार्ग पर तैयार. डेड बॉल का इशारा. Nine no loss in the first over in the last ball. It is now Rahul. Ball to Nilesh. Nilesh dry finds it away and the ball calls down to the D's field leg. And a well chased fielder and the batsman calls for the another 2-run complete. And that 2-run score went to 11 no loss. And the first over complete. And Rahul is bowling on 1 over no maiden given 11 runs no wicket. एक ओवर 0 मेडन 11 रन कोई सफलता नहीं. गेंदें काफ़ी यहाँ पर पूरी तरह से आज गेंदें काफ़ी फूट चुकी है. गेंद के बारे में कुछ डिस्कशन. पहिले षटकाचे समाप्ती संख्या 11. निलेश खेळतोय वैयक्तिक 3 धावसंख्येवरती. यज्ञेश खेळतोय 7 धावसंख्येवरती. एक वाईटच्या रूपाने एकूण धावसंख्या 11. आमच्या कॉमेंट्री बॉक्स सोडून वाटतंय नाही वाटतंय सारे कॅनकडून मल्टी गोलंदाजी बदल होते आणि सामने दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज अनिकेत. समोर देतोय यज्ञेश. नाश तर निलेश. आता वाटतं क्षेत्रक्षण पांगोले कारण पहिल्या षटकाचे प्राबंध हटवलेला आहे. विकेट किपर यष्टींच्या मागे त्यानंतर एक मराठी खोलर बसली ज्याला म्हणतात सेकंड स्लिप म्हणता येईल एक स्क्वेरिश गली म्हणता येईल एक डीप वाईन म्हणता येईल एक शॉर्ट एक्स्ट्रा म्हणता येईल एक डीप लॉंग ऑन ऑफ साइड लॉंग साइड एक डीप मिड ऑन एक डीप मिड विकेट एक डीप स्क्वेअर लेग आणि एक शॉर्ट फाईन लेग. ऑन साइड 4 ऑफ साइडला 5. अनिकेत. हो आणि पहिला चेंडू आणि मला वाटते स्वागत होते आणि चेंडू जाते तर वाटते दर्शक देठामध्ये आणि षटकार.
6 रन के लिए बाहर। स्कोर बढ़ते समय 17। खतरे की घंटी बजा दी पहली गेंद के ऊपर, और इसकी दूसरी गेंद बैक टू बैक यहाँ पर, लेकिन देखना फील्डर यहाँ पर मौजूद और उसी के साथ ये आउट। कम बैक किया, पहली गेंद के ऊपर छक्का, प्रवीण। दोनों एक अच्छी टीमें हैं, एक कांटे का संघर्ष होगा इसमें कोई संदेह नहीं है। एक गेंद हवा में थी इसलिए स्ट्राइक चेंज हुआ इस समय। एक स्लिप, एक बैकवर्ड पॉइंट, एक डीप स्ट्रोक और एक शॉर्ट स्ट्रोक और एक डीप लॉन्ग ऑन, डीप मिड, डीप मिड, दिस वेरी शॉट फाइंडिंग। और यहाँ पर रिवर्स शॉट खेलने की चेष्टा कर रहे थे, लेकिन गेंद अच्छी थी और पूरे से चकमा खा गए। स्कोर वहीं पर रुका समय 17। और बार एक बार फिर लिस्टम का बाहर थी और गेंद को खेला, लेकिन फील्डर यहाँ पर मौजूद थे, कोई गलती नहीं करी, क्योंकि शॉट फाइंडिंग के ऊपर तैनात थे खिलाड़ी, उन्हें कोई गलती नहीं करी। उसी के साथ यहाँ पर नीलेश बैक टू द पवेलियन, दोनों नए जो कि ओपनर जोड़ी जो कि बैक टू द पवेलियन में आ चुके हैं, अभी दोनों ही नए खिलाड़ी। निखिल, नीलेश 3 रन बनाकर आउट हुए, जिसने 5 गेंदों का सामना किया। अनिकेत काफी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, पहली गेंद के ऊपर जरूर यहाँ पर छक्का मारा, लेकिन उसके बाद यहाँ पर अच्छा कवर किया ये ओवर, 2 विकेट भी लिए। मोहनजी कराळे यांचं देखील आमच्या मुरबाडगड चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे, त्यांना विनंती करतोय की त्यांनी स्टेजकडे यायचे। इन द मैच स्टार्ट, अनिकेत, और यहाँ पर कुछ शॉट खेलना चाहते थे, पूरी तरह से गेंद बल्ले पर नहीं, लेकिन फील्डर भी यहाँ पर चकमा खा गए। जब तक गेंद फील्ड दूसरे के चांस में खतरा हो सकता है देखना है, लेकिन नहीं, और तीसरे रन के लिए पलटना चाहते थे और यहाँ पर फिसल गए, फिर भी यहाँ पर उम्मीद छोड़ी नहीं और तीसरा रन भी पूरा किया। ये क्या फुटबॉल खेल रहे हैं ऐसा लग रहा है। सुदर्शन आगे, खरोखर आम्हाला चांगले असे स्कोर तर चांगले असे आम्हाला कॉमेंट्री करायला मजा वाटते। खरोखर आम्हाला आज पहिल्यांदा असे स्कोर मिळाले की आम्हाला काही मोठी तकलीफ नाहीये, बरोबर ते प्रत्येक चेंडू मागे अकाउंट करतात। हो, आणि पुढे सरसा छान असा फटका पाहायचाय आणि केवळ चेंडू जातोय, तो मला वाटतं की चेंडू आणायचं काम करतोय आणि चांगला असा बॅक फुट, चांगला असा सुंदर असा फटका, चेंडू जातोय तो सीमा पार, 4 धावा, चौकोन धाव संख्यावरती 24। और एक यहाँ पर अच्छा और समा 13 रन जरूर थे, लेकिन विकेट भी उन्होंने लिए। उनका बॉलिंग एनालिसिस, 1 ओवर 0 मेडन 13 रन 2 विकेट, 1 ओवर 9 मेडन given at 13 runs and 2 wickets, and the 2 over complete score not to 24 to loss of 2 wickets, and the bowling change on the far end and the bowler not to you। क्रिकेट का अच्छा मौसम, सुहाना मौसम, अच्छी हवा चल रही है इस समय, ठंडी हवा चल रही है इस समय। And the bowling change on the far end and Sumit bowling on the commentary box end। Will be
not finding. Here is no Smith. Ball to Nikhil. Good ball outside the Ashton Manson batsman beat and there is no runs. And the score remained to 24 to loss of 2 wicket. दोनों बैट्समैन के बीच अच्छा तालमेल. अनिकेत और एक अच्छा ट्राई यहाँ पर and ball calls on to the deep longer and batsman calls for the another easy singles and that singles score remained to 25 loss of 2 wickets. Showing the progress there is now Sumit and the goal ball outside the stumps and the batsman beat and there is no runs and score remained to 25. Good bowling by Sumit. एक बार फिर दोनों बैट्समैन को सलाह मशवरा चल रहा है जो कि गेंद उनके हाथ से यहाँ पर बैट से कोई रन नहीं आया इसलिए एक बार फिर कुछ समझा दे उनको साथी खिलाड़ी कि रुका इस बीच. Sumi ball. Another good ball outside the answers and batsman beat and there is no runs. So remained to 25. बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं बैट्समैन के परीक्षा अष्टम पे जरा सी गेंद बाहर कर रहे इस समय थोड़ी सी पटकने की कोशिश शॉर्ट पिच गेंद लेकिन उसका फायदा नहीं उठा पाए. क्या बढ़िया गेंदबाजी. उससे अच्छी कौन सी गेंदबाजी चाहिए. Here is now. Goal. And good ball outside the list and batsman cutting it down to the deep long on and the huge magnificent shot and that are 6 runs. And that 6 runs score remained to 31 to loss of 2 wickets. बढ़िया टाइमिंग यहाँ पर थोड़े आगे गए और बॉल के सर के ऊपर से गेंद को सीधा यहाँ पर डीप लॉन्ग के ऊपर से 6 रन के लिए. केवल झलक ना करेंगे ज्यादा इस्तेमाल नहीं करने का. Private drive and France away and the ball crawls down to the one bounce and that 4 runs. Use 4 runs and that's 4 runs. Score remained to 35 to loss of 2 wickets. पर गोली की रफ्तार 4 रन के लिए बाद जैसे गेंद बल्ले पर लगाई उस पर चौके की मोहर लगाई.
Term and the batsman declared by wide and one run complete. Score remain to 36. ज्यादा बाहर निकलने की यहाँ पर कोशिश, लेकिन ज्यादा बाहर यहाँ पर ऑस्टम पे और बाहर निकली और गेंद को छूट जाने दिया विकेट के दस्ताने में. Score remain 36. And this is ball also the Ostam and batsman cutting away down to the short point and Minsfield and the batsman cross part of the another easy 2 runs complete. And that 2 runs score remain to 38, loss of 2 wickets. काफी खराब हुआ फील्डिंग यहाँ पर, जो सिर्फ 1 रन मुश्किल था, यहाँ पर 2 रन मिले. एक रन यहाँ पर महत्व का है. जैसा मैच आगे बढ़ेगा 1 रन यहाँ पर काफी महंगा हो सकता है. अगली गेंद और यहाँ पर गेंद को यहाँ पर बाहरी किनारा, गेंद को खेलना चाहते स्लीपर गली के बीच में, लेकिन विकेट को पार नहीं कर पाए. पहले प्रयास में दूसरे प्रयास में एक अच्छा कैच लिया, उसी के साथ तीसरे विकेट का पतन. स्कोर नाउ टू 38, लॉस ऑफ 3 विकेट्स. निखिल बैक टू द पवेलियन. उन्होंने अपनी टीम के 6 रन बनाए, कुल 5 रन का सामना किया. उनका साथ देने का ऐसे में नए बैट्समैन है जो कि नीलेश, प्रवीण और नीलेश के ऊपर काफी जिम्मेदारी. ऑस्टम का बाहर दिया अच्छा ड्राई, लेकिन फील्डर यहाँ पर मौजूद, आसान सा कैच हो सकता है, लेकिन बहुत अच्छा कैच. पहले प्रयास में यहाँ पर गेंद उनकी डिफ्लेक्ट हुई थी, लेकिन दूसरे प्रयास में अच्छा कैच लिया, उसी के साथ और एक सफलता यहाँ पर. बैक टू बैक दूसरा विकेट इस ओवर में. स्कोर वही पूरा समय 38 टू लॉस ऑफ 4 विकेट्स. कम बैक इस समय ऐसा लग रहा था कि यहाँ पर एक विशाल स्कोर होगा, 50 को पार कर जाएगा, लेकिन अभी तो संभव नहीं लग रहा है. लेकिन अभी भी यहाँ पर 4 गेंद है, अभी और एक लंबा शॉट चौका छक्का लगता है तो हो सकता है 50 रन, लेकिन ये तो आने वक्त तो बताएगा नए बैट्समैन रोहन लाटे. यहाँ पर कुछ सलाह मशवरा चल रहा है इस समय, वालों को कुछ समझाते इस समय उनके साथी खिलाड़ी. खेल रुका इस बीच. एंड मैच स्टार्ट. अगली गेंद यहाँ पर टेढ़े बल्ले से साथ खेलना चाहते थे, ऑन साइड में बैट और बॉल का संभव नहीं, विकेट के बने बाकी का रन की गुंजाइश नहीं. काफी अच्छे ओवर डाल रहे इस समय. कोई प्रकार से 30 रोहन अच्छा ड्राई यहाँ पर फील्डर के ऊपर से गेंद को खेला. गेंद जहां से मेरा बरबर के बीच में अच्छा शॉट, गेंद 4 रन के लिए बाहर और इन 4 रन के साथ स्कोर बढ़ता है इसमें 42, 42 टू लॉस ऑफ 4. स्कोर बढ़ता है इस समय 42. इस ओवर की आखिरी गेंद लेकर तैयार. रन के ऊपर पूरा अंकुश लगाते हुए समझने के लिए एक चौके के साथ कुछ राहत. अगली गेंद अच्छा ट्राई करने की कोशिश यहाँ पर, लेकिन देखना यहाँ पर खुद यहाँ पर बॉलर ने एक अच्छी फील्ड किया और एक अच्छा विकेट यहाँ पर रनर के रूप में. बैक टू बैक यहाँ पर इस ओवर में तीसरा विकेट. स्कोर के साथ इस समय 42, 5 विकेट खोने के बाद. यानी प्रति ओवर में करीब करीब 10 जो कि करीब करीब 11 रन, तो थोड़ा सा कम यहाँ पर. मुश्किल तो लेकिन आसान भी नहीं. क्रिकेट की भाषा में एक फाइटिंग स्कोर है. जब तक मैच के आखिरी गेंद तब तक कुछ भी हो सकता है. तो मैच कैसा होता है ये बताने के लिए आ रहे सभी मेरे शो का कमेंटेटर. आइए निखिल जी. इन द मैच स्टार्ट एंड माय कूलिंग वर्ड टू निखिल जी ठमरे, नेक्स्ट कमेंटेटर मराठी.
मैं मनीष किरकन बैक टू द स्टूडियो में वापस ले जाता हूँ। तो मैं फिर मिलूंगा सुबह 10 बजे। तब तक के लिए मनीष भाई को आज्ञा दीजिए। नमस्कार, गुड बाय। धन्यवाद। गुड इव्हिनिंग ऑल चाललेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष असं स्वागत. नरेश माडसेने आत्माराम जाधव अर्थात माऊली प्रेझेंट मुरबाडकर चषक 2022चा थरार. किरपण सर या स्पर्धेतून रजा घेत असताना आजच्या दिवसातून त्यांचं सहर्ष असं स्वागत. वेळ वाचवणं महत्वाचं राहील याची मात्र नोंद घ्या. 5:03 झालेत. ही इनिंग झाल्यानंतर आपल्याला अजूनही एक सामना कव्हर करायचा, त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं राहील. निकेश आलेत गोलंदाजी मार्कवर. निकेश तयार होतील. स्ट्रायकर इनवर हिटमॅन. पहिलाच बॉल सुरेख प्रकारचा फटका. क्षेत्ररक्षक आले बॉलवर. क्षेत्ररक्षण अतिशय लाजबाब. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट जय हनुमान बेलपाडा संघ मैदानामध्ये करत असताना 43 धावांचं टार्गेट, 43 धावांचं लक्ष जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा हा थरार. स्ट्रायकर एंडवर रोहित हरड. नितीन स्फोट बदलापूर यांनी प्रेझेंट केलेला संघ जय हनुमान बेलपाडा. इथे टाकलेला बॉल परफेक्ट यॉर्कर. फलंदाज बाद. विकेटचं पतन. निकेश घरतला मिळणार पहिलं मोठं सुयश. फलंदाज बाद. बॅट्समन आपण पाहतोय रोहित हरडला. फुलटा जोर बोर्ड झालाय. तो आता तंबूच्या आश्रयाला आराम करण्यासाठी येईल. बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतील. राहुल सोमने मैदानामध्ये दाखल झाले. धावफलकावर धावसंख्या 2. 43चा पाठलाग. पॉवर प्ले महत्वाचा आहे. पॉवर प्ले मध्ये पिंपळगाव संघ कशा प्रकारची गोलंदाजी करतो. संभाजीनगर टीम देखील वाट पाहते. त्यांच्या विरोधामध्ये शेवटचा सामना खेळणार कोण, बेलपाडा की पिंपळगाव. निकेचा बॉल. राहुल सोमने स्ट्रेट मार्क्स. षटकार येतो. ब्युटिफुल स्ट्रोक. अप्रतिम फटका. राहुल सोमनेच्या पाठमधून आलेला हा षटकार. राहुलच्या बॅट मधून इट ऑन द बोर्ड. इथे देखील पहा प्लिक ऑफ द रिक्स. ब्युटिफुल स्ट्रोक. काव कॉर्नरला चेंडू थांबणार नाहीये. येतोय मुरबाडकर चौका. हा चेंडू डॉट. हा चेंडू निर्धाव. पिंपळगाव संघ सातत्यानं खूप चांगली कामगिरी करत असताना सुधारणा खूप झाली आहे. संघामध्ये अनेक दिग्गज खेळाडू सामील झाले. त्यांनी सध्याच्या घडीला प्रबळ दावेदार देखील हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला राहुल सोमनीची इनिंग महत्वाची आहे.
एक षटकार एक चौकार राहुलच्या पाठमधून जरूर आला. इथे टाकलेला बॉल हेलिकॉप्टर फटका मिस्ट्रोक झेल ड्रॉप आणि चेंडू सीमा पार. प्रतीकने केलेल्या चुका याचा परिणाम किती भोगावा लागेल टीम पिंपळगावला ती येणारी वेळ कळवेल. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 16 धावा. निकेश घरतचं करावं तेवढं कौतुक. थोडं दोन्ही महत्वाचे खेळाडू आहेत त्याच्या जाळ्यामध्ये फसवले होते परंतु इथे क्षेत्ररक्षकाने कॅच सोडला. ज्याने टी शर्ट मला वाटतं भावाचं घातलं त्याने झेल मैदानामध्ये सोडला. तेजस लाटे त्याचं नाव आहे परंतु जर्सी प्रतीकची. असा तेजसने सोडलेला झेल कितपत महागडा ठरेल टीम वायजी स्पोर्ट पिंपळगावसाठी ते आपल्याला पाहायचं. कॅच घेणं गरजेचं होतं मॅच मध्ये राहण्यासाठी. धावफलकावर धावा आल्या 16. गोलंदाज आता तयार होतील. 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कॅचेस घेणं महत्वाचं होतं. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण आहे क्रिकेटचं. ज्या वेळेस तुम्ही कॅच सोडणार आहेत ना त्या वेळेस संघ अडचणीमध्ये येईल. उगल्याळी टीमने रोहित हरडचा कॅच सोडला आणि रोहित हरडने तिथे सामना एकतर्फी केला. आता या मॅच मध्ये राहुल सोमनेला जीवनदान मिळालंय. टीम पिंपळगाव संघासाठी धोक्याची घंटी तो वाजवेल का ती आपल्याला पाहायचं. गोलंदाजी मार्कवर निलेश तय्या. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. या फटक्यांवर हा खेळाडू मला तर वाटतं आतापर्यंत 4 वेळा मी समालोचन करत असताना 4ही वेळा त्याच दिशेला बाद झाला. फलंदाज बाद. मैदानामध्ये दाखल झाला. टीटिंग स्पोर्ट बदलापूर यांनी प्रेझेंट केलेला संघ मैदानामध्ये पाहतोय आपण. जय हनुमान बेलपाडा. राहुल सोमनेची इनिंग महत्वाची. राहुलची इनिंग कशा प्रकारे राहील. गोलंदाज आपण पाहतोय निलेशला. निलेशचं हे षटक कशा प्रकारे राहील. निलेश लाटे. गोलंदाजी मार्क वर आपण पाहतोय. स्ट्रायकर एंड वर राहुल सोमने. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 16. टार्गेट चेस केलं जात आहे ते 43 धावांचं. अजूनही 27 धावांची आवश्यकता. शेवटचे 17 बॉल शिल्लक. 17 बॉल 27 हे समीकरण. स्ट्रायकर एंड वर राहुल. इथे टाकलेला बॉल सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये खेळला जात आहे. धावबाची संधी होती. फेकी ते थोडीशी खराब आणि त्याचा लगेच घेतला फायदा. जिथे सिंगल होती जिथे धावबाद होऊ शकला असता तिथे 2 धावा येतील. या चुका टाळणं गरजेचं आहे टीम पिंपळगावला. निलेश घरत मैदानामध्ये कशा प्रकारची कॅप्टनशिप करतील ते देखील आपल्याला पाहायचं. मॅच खूप रंगतदार होताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. महत्वाची मॅच दोन्ही संघांसाठी. जो संघ जिंकेल तो एसएन बॉयज संभाजीनगर मुरबाड अर्थातच अमोल कथोरेंच्या टीम विरुद्ध शेवटची लढत आजच्या दिवसातील खेळेल. मानाचं आणि सन्मानाचं करंडक नरेशजी माडसे आणि आत्माराम जाधव यांच्या स्वप्नातून साकारलेली क्रिकेटची स्पर्धा मुरबाडकर चषक. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील पहा झेल ड्रॉप होतोय. क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षणामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या वेळेस मैदानामध्ये उतराल त्या वेळेस तुमची बॅटिंग असेल गोलंदाजी असेल आणि त्याबरोबर क्षेत्ररक्षण देखील मजबूत असणं गरजेचं असतं. तिथे चुका सातत्यानं होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 19 धावा. विजयासाठी 24 धावांची अजूनही आवश्यकता आहे. शेवटचे 15 बॉल शिल्लक. स्ट्रायकर एंडवर अल्पावधीमध्ये ज्या खेळाडून आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीच्या जीवावर एक चांगल्या दर्जाचा ऑलराऊंडर टीम बेलपाड्याचा सुमित आपल्याला पाहायला मिळतोय. सुमित शेळके ऑन स्ट्राईक. इंस्टाग्रामवर देखील खूप फेमस असलेला व्यक्ती आता सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर
थोडस असू त्याच्या चेहऱ्यावर देखील आपण पाहू शकता. गोलंदाज आता तयार होतो गोलंदाजी मार्कवर. निलेश स्ट्रायकर इनवर सुमित. इथे टाकलेला बॉल सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये खेळला जात आहे. सिंगल डबल वर जास्त भर दिला जातोय. सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर पश्चिमेकडून पूर्वेला वाहणारा वारा, वाऱ्याच्या उलट्या दिशेने सिंगल डबल घेतली जाते आणि दुसऱ्या बाजूने केला जाईल अटॅक. स्ट्रायकर इनवर बॅट्समन राहुल सोमने आपण पाहतो. आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मुरबाडकर चषक 20-22 च्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत. धावफलकावर धाव संख्या 20 धावा, 23 धावांची अजूनही आवश्यकता. इथे टाकलेला बॉल लाच्या बाब आपल्याला पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. ज्या प्रकारची गोलंदाजी दोनही गोलंदाजांनी आतापर्यंत केली आहे, अचूक टप्प्याची लाईन आणि लेंथ आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉलवर राहुल जरूर हवे होता. पहिल्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवर चेंडू हवेमध्ये होता, तिथे कॅच सुटला. तदनंतरच्या या षटकामध्ये आतापर्यंत गोलंदाजी चांगली राहिली आहे. गोलंदाज आपण पाहतोय निलेशाची. निलेश तरे. धावफलकावर धाव संख्या 20 ऑन द बोर्ड, 23 धावांची अजूनही आवश्यकता. इथे टाकलेला बॉल हळवार पद्धतीने चेंडू खेळला. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या 21. 2 षटकं मैदानामध्ये कंप्लीट झाली. धावफलकावर धाव संख्या 21 धावा. शेवटचे 12 चेंडू आहेत. 12 चेंडूंमध्ये 22 धावांची आवश्यकता. 11ची सरासरी मेंटेन राखायची आहे. जय हनुमान बेलपाडा या टीमला संधी मिळेल आमच्या डीजे ऑपरेटरला. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 21 धावा, 22 धावांची अजूनही आवश्यकता. दिवसभराच्या सत्रामध्ये काही स्कोरिंग राहिली आहे. बाबू रॉय यांची. बाबू रॉय गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर तयार होतील. 12 बॉल 22 धावा हे समीकरण. भाऊ कालेकर यांचं दर्जेदार डेकोरेशन आपण पाहू शकता. भाऊ कालेकर मंडप व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण मुरबाड तालुक्यामध्ये खूप मोठी मागणी भाऊ कालेकर यांना आपल्याला पाहायला मिळते. बिझी शेड्यूल असतं भाऊ कालेकर यांचं. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील. यज्ञेश मागील मॅच मध्ये खूप चांगले प्रदर्शन या खेळाडूचं आणि त्याच्या जीवावर त्याने मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक पटकवलं होतं. स्ट्रायकर एनवर राहुल सोमने. 12 बॉल 22 धावा हे समीकरण. एका बाजूला पिंपळगाव, दुसऱ्या बाजूला बेलपाडा. इथे टाकलेला बॉल फसका इथे फसला. क्षेत्ररक्षक आले बॉलवर. कॅच महत्वाची. कॅच ड्रॉप आणि चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. देणार असाल तर तो सामना एकतर्फी करू शकतो. ही क्षमता या खेळाडूमध्ये. तो सध्याच्या घडीला स्ट्रायकर एनवर धावफलकावर धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते ती 25 धावा. 18 धावांची आवश्यकता. 11 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 11 बॉल 11 बॉल अजूनही शिल्लक. स्ट्रायकर एनवर राहुल.
इथे मोठा फटका, मोठा प्रहार, चेंडू डीपीड विकेटला, सीमा पार, धावा मिळतील 6. षटकार. महेश डोहले यांच्या चेहऱ्यावर एक स्माइल आपल्याला पाहायला मिळाली. ब्युटिफुल स्ट्रोक, अप्रतिम फटका, राहुल सोमनेवर दाखवलेला विश्वास आपल्याला पाहायला मिळतोय. बेलपाडा संघाची स्पॉन्सरशिप सध्याच्या घडीला नितीन स्पोर्ट बदलापूर करते आणि त्या खेळाडूने त्यांना नाराज आतापर्यंत केलेलं नाहीये. बॉल द्या मैदानामध्ये, जुना चेंडू. धावपालिकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 31. 31 धाबा, 31 धाबा धावपालिकावर. संभाजीनगर टीम देखील वाट पाहते आमच्या विरोधामध्ये येणार गुण. सातत्यानं सारिका हॉटेलवर ज्या ज्या वेळेस क्रिकेटच्या स्पर्धा झाल्यात ना, त्या वेळेस टीम संभाजीनगरचं अधिराज्य राहिलं. आज काय होणार ते आपल्याला पाहायचं. अमोल कतोरे आणि कंपनी कशा प्रकारची कामगिरी करेल, त्याला गणेश खंडागळे कशा प्रकारची साथ देईल. क्षेत्ररक्षण महत्वाचं राहील. त्या टीमचं देखील या अगोदरच्या सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण बरंच खराब झालं होतं, तिथे सुधारणा केली जाईल का. इथे देखील राहुलचे 3 कॅच सुटलेत आणि 3 कॅच सुटल्यानंतर राहुलने खूप चांगलं क्रिकेट खेळलाय. षटकार चौकारांची आतिषबाजी केली. धावफलकावर धावसंख्या 31. 31 धाबा, 12 धाबांची आवश्यकता. जय हनुमान बेलपाडा या टीमला गोलंदाज तयार. इथे टाकलेला चेंडू भरधाव वेगानं जो मात्र पाहायला मिळतोय. इष्टरक्षकाचा वेध घेणारा हा चेंडू डॉट, हा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. धावफलकावर धावसंख्या 31. 31 धाबा. राहुल सोमनेच्या बॅट मधून आतापर्यंत 2 षटकार, 3 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. एकाकी किल्ला लढवत असताना राहुल सोमने त्या खेळाडूला 3 जीवनदान दिले टीम वायजी स्पोर्ट पिंपळगावने. इथे टाकलेला बॉल फुल टॉस मात्र पाहायला मिळतोय. सूर्यप्रकाशचा फटका, क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. क्षेत्ररक्षण तिथे चांगलं राहिलं. एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल 33 या धावसंख्येवर. शेवटचे 8 बॉल आणि त्या 8 बॉल मध्ये अजूनही 10 धावांची आवश्यकता. जय हनुमान बेलपाडा या टीमला नितीन स्पोर्ट बदलापूर यांनी प्रस्तुत केलेली टीम. सध्याच्या घडीला चांगलं प्रदर्शन राहिलं राहुल सोमने या खेळाडूचं. मिस्टर परफेक्ट. इथे देखील मोठा फटका, मोठा प्रहार, राहुल सोमने ऑन फायर. ब्युटिफुल स्ट्रोक, षटकार. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 39 धावा. 4 धावांची अजूनही आवश्यकता. राहुल सोमने ऑन स्ट्राईक. ओहो, हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू भरधाव वेगानं, इष्टरक्षकाचा भेद घेणारा चेंडू. षटक क्रमांक मैदानामध्ये कंप्लीट झालं. ते आता 3 षटक संपली. धावफलकावर 39 धावा. शेवटचे बॉल मैदानामध्ये शिल्लक आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये आवश्यकता असेल विजयासाठी 4 धावांची संधी मिळेल डीजे ऑपरेटरला.
राकेश आलेत शेवटच्या षटकामध्ये. टीम संभाजीनगर अमोल कतुरे आणि कंपनी थोडस बाहेरून आलं तर खूप चांगलं होईल. ओके, नक्कीच बाउंड्री बरीचशी आतमध्ये आहे. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये आता 4 धाबांची आवश्यकता. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. दर्शन राकेश आलेत गोलंदाजी मार्कवर. शेवटचे 6 बॉल आणि 4 धाबांची आवश्यकता. 6 बॉल रिक्वायर्ड 4 रन. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल रिव्हर्स ब्युटिफुल स्ट्रोक 1 बाउन्स चौकार आणि हा सामना इथे जिंकला टीम जय हनुमान बेलपाडा. नितीन स्पोर्ट बदलापूर प्रस्तुत हा संघ जाऊन पोहोचेल क्वार्टर फायनल मध्ये. सामना होईल SN बॉयज संभाजीनगर मुरबाड आणि त्यांना फाईट करेल टीम बेलपाडा. 4 षटकांचा हा सामना असेल. शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. मोहन कराळे यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. दत्तकृपा चषकाचे सर्वे सर्वा मोहनजी